श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. हिंदू कॅलेंडरनुसार पहिल्या दिवसाला प्रतिपदा असे म्हणतात. प्रतिपदा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षात येते. प्रतिपदा महिन्यातून दोनदा येते. हिंदू धर्मात प्रतिपदेला स्वतःचे वेगळे असे महत्त्व आहे. पौर्णिमा आणि अमावस्या. पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदेला कृष्ण पक्षातील प्रतिपदा आणि अमावस्येनंतर येणाऱ्या प्रतिपदेला शुक्ल पक्षातील प्रतिपदा असे म्हणतात. माघ कृष्ण प्रतिपदा याला गुरु प्रतिपदा देखील म्हणतात. यावर्षी 25 फेब्रुवारी वार सोमवार या दिवशी ही साजरी केली जाणार आहे. जसे आपण सर्व जाणतो, नरसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती हा दत्तात्रयांचा दुसरा अवतार आणि श्री वल्लभांचा उत्तराधिकारी मानला जातो. त्यांनी माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले, म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हणतात. गुरुप्रतिपदा हा अतिशय विशेष आणि महत्त्वाचा सण आहे. एवढेच नाही तर सोलापूरमधील श्रीक्षेत्र गाणगापूर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून अवतार पूर्ण केला. नृसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णाथिरा येथील श्रीक्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यास असत. त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली आणि वाडीला गेले. अश्विन कृष्ण द्वादशीला श्री गुरु द्वादशीला मनोहर पादुका बसवून गाणगापूरला निघाले. या 3 पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका आणि मनोहर पादुका या दगडाच्या बनवलेल्या आहेत आणि निर्गुण पादुका कशापासून बनवल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका व्यतिरिक्त इतर 2 पादुकांची नावे श्री गुरुचरित्रात आढळतात. नृसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर येथे चातुर्मास केला. विमल पादुका त्यांच्या एकांताच्या संदर्भात औदुंबराच्या पादुकांचा उल्लेख करत असावीत, पण श्री गुरुचरित्रात या नावाचा उल्लेख नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणतीही घाण, खोटेपणा नाही. महाराष्ट्रातील दत्तपंथाचा उगम नरसिंह सरस्वतींच्या अवतारातून झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतीने शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्तोपासनाला लोकप्रिय झाली. त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे बनली. ज्या काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारातून सुरू झाला, त्या काळात नरसिंह सरस्वतींचे जीवनकार्य मार्गाच्या तेजस्वी प्रकाशासारखे उपकारकच ठरले. महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि उद्धाराचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून कायम राहील. आज हा विशेष दिवस महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. श्री स्वामी समर्थ. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.